तिकडे कोल्हापूरची पंचगंगा नदीची सध्या इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। रात्रभर होत असलेल्या मुसळधार पावसानं नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली गेले असून पाण्याच्या प्रवाहानं मांगले बंधारा हा जवळचा रस्ता खचलाय। अनेक ठिकाणी वाहतूक प्रभावित झालेली आहे, तर 3 राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्याला कोल्हापूरची अधिकची स्थिती सांगतील। ज्ञानेश्वर, पंचगंगा नदीची सध्या इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असल्याचं कळतंय, काय सद्यस्थिती आहे पावसाची? कोल्हापूरमध्ये मध्यरात्री सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस होते त्याच्यामुळे आहे ते नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। मी सध्या पंचगंगा नदीच्या शिवाजी पूल या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणचे दृश्य पाहायला गेलं तर पंचगंगा नदी सध्या इशारा पातळीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येते। आणखीन 4 फुटांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली तर पंचगंगा नदी इशारा पातळी गाठणार आहे। त्यानंतर प्रशासन आहे ते नदीकाठच्या गावांना आहे ते स्थलांतर करण्याचा निर्णय घेणार आहे। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सुद्धा आता बैठक आज होईल आणि या बैठकीनंतर आहे ते या संदर्भातल्या सूचना आहेत ते इथल्या ग्रामस्थांना दिल्या जातील। एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या संभाव्य परिस्थितीच्या माध्यमातून प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। पाऊस जसा वाढतोय तसतशी यंत्रणा सुद्धा अलर्ट होताना आपल्याला दिसून येते। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे त्या परिसरातले लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत ते मोठ्या प्रमाणात भरताना आपल्याला दिसून येते। त्यातून मोठ्या प्रमाणात जो विसर्ग होते त्यामुळे नदीची पाणी पातळी आहे ते झपाट्याने वाढताना दिसून येते। जिल्ह्यातील जवळपास 56 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। 3 राज्यमार्ग बंद आहेत। मांगलेचा रस्ता जो आहे तो पुला नजीकचा खचला आहे। पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या रस्त्यावरून सुद्धा वाहतूक करणे अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनानं आहे ते केलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आजही कायम आहे। मध्यरात्री जो मुसळधार पाऊस झाला त्याच्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसून येते। पंचगंगा नदी आहे ते आता आजूबाजूला विस्तारताना दिसते। वाड्याच्या पुतळ्यापर्यंत आहे तो आता पाणी आहे ते सरकताना आपल्याला दिसून येते। शहराच्या दिशेनं पाणी आता सरकताना दिसून येते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सध्या सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। नागरिकांना जर स्थलांतर करायची वेळ आली त्यासाठी निवारा शेडची उभारणी सुद्धा आहे ती जिल्हा प्रशासनाने केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापुरात आज सुद्धा आहे ते ऑरेंज अलर्ट आहे आणि पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर कोल्हापूरची स्थिती यावेळी सुद्धा आहे ते 2019 आणि 21 यावेळी ज्या पद्धतीनं महापूर आला होता त्याच पद्धतीची स्थिती निर्माण होईल अशा पद्धतीची शक्यता आणि भीती आहे ती व्यक्त केली जाते। राजेश, ठीक आहे। ज्ञानेश्वर, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पालघरमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसाचा रेड अलर्ट असल्यानं नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान जव्हार जिल्ह्यात हवामान खात्यानं अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पश्चिम किनारपट्टीवरील सखल भागातून नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर सुरू असून प्रशासनानं नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी माझे सहकारी उदय जाधव आपल्याला अधिकची माहिती देतील। उदय, पालघरमध्ये पावसाची काय स्थिती आहे? आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अगदी बरोबर आहे की पालघर जिल्हा हा अतिमुसळधार पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि काल रात्री पासूनच अतिमुसळधार पाऊस पालघर जिल्ह्यामध्ये पडतो आहे। विशेषतः आपण जर पाहिलं तर जव्हार तालुक्यामध्ये अतिमुसळधार पावसाला मध्यरात्री 2:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। अतिमुसळधार पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पडत होता की अनेक ठिकाणी जी आहे पडझड देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण इथे पाहू शकतो जव्हार तालुक्यामध्ये कशा प्रकारे अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। साधारणतः जवळपास पहाटे 5 ते 6 वाजेपर्यंत संततधार होती पावसाची आणि अतिमुसळधार पाऊस जो आहे पालघर जिल्ह्यामध्ये विशेषतः जव्हार तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। अनेक ठिकाणी आपण पाहतो की पालघर जिल्हा हा तलावांचा आणि धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। जसं ठाणे जिल्हा आहे, शहापूर तालुका आहे, तसंच आपल्याला पालघर जिल्हा देखील तलावांचा आणि धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच ठिकाणी अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडत आहे। हवामान खात्याने ज्याप्रमाणे सांगितलं होतं की काल रात्रीपासूनच आणि आज दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता जी व्यक्त केली जाते त्याप्रमाणे अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडायला सुरुवात झालेली आहे। विशेषतः मध्यरात्री 2:30 वाजल्यापासून अतिमुसळधार पाऊस जो ढगांच्या गडगडाटसह अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडत होता आणि त्यामुळे काहीशी आपत्कालीन परिस्थिती जी आहे ती देखील निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे कारण तलाव भरून वाहू लागलेले आहेत पूर्णपणे। काही ठिकाणी पाण्याचा वेढा जो आहे तो गावांना पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे, त्यामुळे काही गावांचा संपर्क जो आहे तो देखील तुटला असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे।
थोड्या वेळानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्याचबरोबर तहसील कार्यालयाकडून अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर केली जाणार आहे की नेमकी आपत्कालीन परिस्थिती कुठपर्यंत आहे। मात्र अतिमुसळधार पाऊस असल्यामुळे सध्या आपण पाहतोय पहाटेचे आता 7 वाजलेले आहेत। सर्व गावकरी जे आहेत एकमेकांच्या संपर्कात आलेले आहेत। मात्र आता थोडा वेळ पाहावा लागेल की नेमकी काय किती परिस्थिती जी आहे बिकट ती निर्माण झालेली आहे। ठीक आहे उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। रायगडमधील रोहा कोलाड रोड हा पाण्याखाली गेलेला आहे। रोहामधील कुंडलिका नदीनं रौद्ररूप धारण करत रोहा शहराला वेढा घातलाय आणि त्यामुळे रोहा शहराला लागून असलेल्या अष्टमी, रायकर पार्क, दमखाडी, रोहाचा छोटा पूल हा पाण्याखाली गेलाय। तर अनेक वाहनं, घरं पाण्याखाली गेली असून रोहा रेल्वे स्थानक परिसराला देखील कुंडलिका नदीचा पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। पावसामुळे सावित्री नदीनं रौद्ररूप धारण केलेला आहे। महाड शहराला सावित्री नदीला वेढा घातलेला आहे। सावित्री नदीच्या पुरामुळे दादली दस्तुरी पूल पाण्याखाली गेलाय। सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। महाबळेश्वर, पोलादपूरमधून वाहणारे झरे, तुडुंब भरलेली धरणं यांचा विसर्ग वाढल्यानं सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। सलग 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मिसिंग लिंकवर कोसळलेली दरड आणि कमान हटवण्यात यश आलेलं आहे। MSRDC सह सर्व संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेतील मोठा अडथळा दूर करण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। तर सध्या रस्त्यावर साचलेला राडारोडा, माती आणि चिखल हटवून संपूर्ण मार्ग स्वच्छ करण्याचं काम सुरू असून पुढील 2 ते 3 तासात एक्सप्रेसवेवरील 2 लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्याचा प्रयत्न आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काम सुरू राहणार आहे। आणि आता घराबाहेर पडण्यापूर्वी हा इशारा ऐकाच, कारण आजचा पाऊस फक्त भिजवणार नाहीये तर मोठं संकटही ओढवू शकतंय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा मारा सुरू आहे। पालघर, मुंबई, ठाणे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। आता हवामान खात्यानं नाशिकसाठी ढगफुटीचा इशारा दिला असून रायगड, पुणे, सातारा, पालघर आणि नाशिकसह अनेक जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आलंय। रत्नागिरी, ठाणे, पालघर, पुणे आणि नाशिकमधील शाळा आणि महाविद्यालयांना खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून सुट्ट्या जाहीर केल्या असून नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय। त्याचसोबत वादळी वाऱ्यांमुळे झाडांखाली उभं राहू नका असंही आवाहन केलं जातंय। दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। आज पावसाचा रेड अलर्ट काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। त्यामध्ये नाशिकला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नाशिकनंतर रायगड इथे देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज 7 जुलैच्या दिवशी काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुण्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यानंतर साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पालघर जिल्ह्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर ऑरेंज अलर्ट कुठे कुठे आहे? मुंबईमध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे, ठाण्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान मुसळधार पावसानंतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती वर्तवली जाते। दरम्यान कोणत्या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। उल्हास नदी हिनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यानंतर जगबुडी नदीनं देखील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराच्या काठावरून ती वाहते। कुंडलिका नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे। अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे। सावित्री नदी जी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर इथे उगम पावते तिने देखील धोका पातळी ओलांडलेली आहे। त्यानंतर पाताळगंगा नदी रायगड जिल्ह्यात ही नदी वाहते, ती देखील इशारा पातळी तिनं ओलांडलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भीमाशंकर परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। मुसळधार पावसानंतर पुराचे पाणी
पायऱ्यांवरून थेट मंदिर परिसरात शिरल्यानं मंदिराला पुराचा वेढा पडल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी परिसरातील सारोळे दावडी इथे डोंगर उतारावरील उत्खननामुळे मोठी दरड कोसळलेली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डोंगराच्या खाली काही झोपड्या उभारण्यात आल्या होत्या, मात्र अतिवृष्टीमुळे धोका लक्षात घेऊन तेथील रहिवाशांनी यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्यानं जीवितहानी टळलेली आहे. पुणे शहरासह पुणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. शहरातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुणे शहरासह पुणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अनेक शाळांना कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील उर्से टोल नाक्याजवळ प्रचंड प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचं पाणी थेट महामार्गावर येत आहे. पावसाच्या पाण्यासोबत ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे मोठमोठे दगड, गाळ आणि राडा रोडा देखील महामार्गावर येत असल्यानं इथली वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. जोपर्यंत रस्ता पूर्णपणे मोकळा होत नाही तोपर्यंत नागरिकांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा जुन्या हायवेनं प्रवास करणं टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे.